हॅलो स्टुडंट, आज आपण रिप्रोडक्शन इन प्लांट्समधला पुढचा टॉपिक पाहणार आहे डबल फर्टिलायझेशन. दॅट इज दिस डबल फर्टिलायझेशन इट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांट अँड इट इज फर्स्टली डिस्कवर बाय द सायंटिस्ट नेव्हॅशिन. And he is observed in the plant that is the Liliaceae. सर्वात पहिले हे डबल फर्टिलायझेशन नवास्टिन या सायंटिस्टनी ऑब्झर्व केलं आणि कोणत्या प्लांटमध्ये लिलिएसस प्लांट जे आहे त्यांच्यामध्ये आणि हे सर्वात पहिले अँजिओस्पर्मिक प्लांटमधल्या त्या स्पीसीजमध्ये ऑब्झर्व केलं. आता व्हॉट इज द ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पोलन पिस्टल इंटरॅक्शन, ते पिस्टिल जे आहे ते राईट पोलन ग्रेन हे रेकॉग्नाइज करतात आणि त्याच्यानंतर देअर इज द पुढची जी प्रोसेस आहे ते फर्टिलायझेशनची तिथे ऑकर होते. पण अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये कोणत्या प्रकारचं फर्टिलायझेशन असतं? डबल फर्टिलायझेशन. मग आता व्हॉट इज द ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन इज टेक्स प्लेस. व्हॉट इज द मेकॅनिझम ऑर व्हॉट इज द प्रोसेस. ती प्रोसेस कोणची आहे त्याच्यातली सर्वात पहिली स्टेप आहे दॅट इज डिपॉझिशन ऑफ अ पोलन ग्रेन. These deposits pollen grain on stigma. हे जे पोलन ग्रेन्स आहे हे कशावर डिपॉझिट होतात? स्टिग्मावर डिपॉझिट होतात. आफ्टर डिपॉझिशन दे कॅन अंडरगो जर्मिनेशन. कशामध्ये जातात ते? जर्मिनेट होतात अँड दे कॅन फॉर्म्स द पोलन ग्रेन पोलन ट्यूब. काय तयार करतात ते? पोलन ट्यूब तयार करतात. म्हणजे पहिली प्रोसेस आहे डिपॉझिशन ऑन स्टिग्मा, देन दे आर अंडरगो जर्मिनेशन अँड फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. These form pollen tube. It is penetrate through the stigma, then style, then ovary and reach up to the embryo sac. कुठपर्यंत जाते ती? एम्ब्रियो सॅक पर्यंत. आणि कशामुळे जाते? हाऊ these pollen tube are enter or penetrate or enter into the embryo sac by a chemical secreted by, that is secret by synergids. कोणाकडून सिक्रेट केल्या जातात हे? दॅट इज सिनर्जिड कडून एक केमिकल सिक्रेट होते आणि ह्या केमिकलच्या इंटरॅक्शनमुळे किंवा त्याच्या इंटरॅक्शनमुळे ही पोलन ट्यूब स्टिग्मा थ्रू स्टाईलमध्ये जाते, स्टाईल थ्रू ओव्हरीमध्ये जाते आणि कुठपर्यंत जाते? इट इज रीच अप टू द एम्ब्रियो सॅक. इट इज द थर्ड स्टेप. देन इफ आता याच्यापेक्षा ही जर पोलन ट्यूब इट इज एंटर थ्रू द दॅट इज मायक्रोपायलर एंड. समजा ही पोलन ट्यूब मायक्रोपायलर एंड थ्रू जात असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज द पोरोगॅमी. त्याला काय म्हणतात? पोरोगॅमी. किंवा जेव्हा पोलन ट्यूब ही कशाच्या थ्रू एंटर होते? मायक्रोपायलेन थ्रू, देन इट इज कॉल्ड ॲज द पोरोगॅमी. जर हीच पोलन ट्यूब एंटर थ्रू द चलाझल एंड, समजा ती चलाझल एंड थ्रू जात असेल, that is it is enter through the chalaza, then it is called as the chalazogamy. त्याला काय म्हणतात? चलाझोगॅमी. अँड इफ दिस पोलन ट्यूब म्हणजे कुठपर्यंत? एम्ब्रियो सॅक पर्यंत जर मायक्रोपायलर एंडनी जात असेल तर त्याला पोरोगॅमी म्हणायचं. जर चलाझल एंड थ्रू जात असेल आतमध्ये तर त्याला काय म्हणायचं? चलाझोगॅमी. अँड इफ इट इज एंटर थ्रू दिस इंटिग्युमेंट, या जर इंटिग्युमेंट थ्रू आत जात असेल देन इट इज कॉल्ड ॲज मिझोगॅमी. काय म्हणतात त्याला? मिझोगॅमी. समजा इंटिग्युमेंट थ्रू जात असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज मिझोगॅमी. मग पहिली स्टेप आहे डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा. आफ्टर दॅट दे आर अंडरगो जर्मिनेशन, देर इज फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. These pollen tube through the chemical secreted by synergids it can penetrate
from the stigma through then style, then it is enter into the ovary and it is reach up to the embryo sac. जर एम्ब्रिओ सॅक पर्यंत जाताना ती जर मायक्रोपायलर एंडनी जात असेल तर त्याला पोरोगॅमी म्हणायचं. जर ती चलाझल एंड थ्रू जात असेल तर त्याला चलाझोगॅमी म्हणायचं. आणि समजा ती इंटिग्युमेंट थ्रू आत जात असेल तर त्याला काय म्हणायचं, मिझोगॅमी. In this way there is these pollen tube enter into the up to the embryo sac. आता finally in angiospermic plant these pollen tube enter through the that is कशाच्या थ्रू जाते, micropylar end through जाते. and these pollen tube hollow pollen tube it is carry the that is which contain it is contain the two male gamete. काय असतात त्याच्यामध्ये, दोन मेल गॅमेट्स ती कॅरी करते आणि कुठपर्यंत जाते, इट इज दॅट इज द रीच अप टू द एम्ब्रियो सॅक. तर त्यावेळी हे इन अँजिओस्पर्मिक प्लांट ही कोशाच्या थ्रू जाते, मायक्रोपायलर एंड थ्रू जाते. दीज पोलन ट्यूब दे कॅन कॅरी द टू हॅप्लॉइड मेल गॅमेट. तिच्यामध्ये काय असतात, दोन हॅप्लॉइड मेल गॅमेट्स असतात. आता दीज pollen tube enter through micropylar end and reach up to the one of the synergids, and these synergids they can release or this pollen tube which is absorb the watery secretion from the synergids and it get rupture. काय होते, कुठपर्यंत येते ही, मायक्रोपायलर एंड थ्रू वन ऑफ द synergids come in contact with the one of the synergids. कशाच्या सभोवताली जाते, दिस वन इज द हे काय आहे, synergids आहे. These pollen tube enter through micropylar end and come in contact with the one of the synergid and it absorb watery secretion from the synergid and rupture. काय होते, रप्चर होते. म्हणजे मायक्रोपायलर थ्रू ही पोलन ट्यूब येते, सिनर्जिड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, त्या सिनर्जिड्स मधलं वॉटरी सिक्रिशन ती काय करते, ॲब्सॉर्ब करते अँड इट गेट रप्चर. रप्चर झाल्याबरोबर इट रिलीज टू मेल गॅमेट्स. काय रिलीज करते ती, दोन मेल गॅमेट्स रिलीज करते. These that is the release of किंवा pollen tube, this is hollow pollen tube, it carried the two haploid male gamete, it is called as the symphanogamy. It is known as the that it is called as the symphanogamy. There's terminology विचारल्या जाते. What is symphanogamy? What is symphanogamy? The hollow pollen tube, it is carry the two male gamete. It is known as the symphanogamy. These two male gametes release from the pollen tube and they can undergo fertilization. ते कशामध्ये जातात, fertilization मध्ये. In the fertilization occur in the angiospermic plant, they are having the two that is the steps. किती steps आहे त्याच्यामध्ये, दोन steps आहे, in which the first male gamete is fused with egg cell to form zygote. काय तयार करते ते, झायगोट तयार करते and this is called as the syngamy. याला काय म्हणतात, syngamy.
किती मेल गॅमेट रिलीज झाले? 2 झाले. त्याच्यामधला पहिला जो मेल गॅमेट आहे, फर्स्ट मेल गॅमेट इज फ्यूज विथ द egg cell and to forms the zygote. काय तयार करते? ते झायगोट तयार करते आणि ह्या मेकॅनिझमला किंवा ह्या स्टेपला आपण काय म्हणतो? सिनगॅमी म्हणतो. ॲट द सेम टाइम that is the second male gamete. जो second male gamete आहे, it is fused with the that is secondary nucleus or it is also called as polar nuclei. That is the second male gamete fuse with पोलार न्यूक्लियाय किंवा त्यालाच आपण सेकंडरी न्यूक्लियस असं सुद्धा म्हणतो. अँड इट फॉर्म इट इज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. काय तयार करते ते? प्रायमरी is formed primary endosperm nucleus and this process is known as the triple fusion. This is called as triple fusion. अशा ह्या 2 प्रोसेस होतात in the double fertilization. That is, what is the first step? The first male gamete is fused with the egg cell. कोणासोबत फ्यूज होतो तो? egg cell सोबत. and it is forms the zygote. काय तयार करतो तो? झायगोट तयार करतो. त्या मेकॅनिझमला आपण काय म्हणतो? सिनगॅमी म्हणतो. आणि सेकंड जी प्रोसेस आहे डबल फर्टिलायझेशन मधली, त्याला सेकंड मेल गॅमेट जो आहे, इट इज फ्यूज विथ द पोलार न्यूक्लियाय. कोणासोबत फ्यूज होतो? पोलार न्यूक्लियाय किंवा आपण याला सेकंडरी न्यूक्लियस असं सुद्धा म्हणतो. आणि काय तयार करतात ते? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. इट इज इन शॉर्ट इट इज कॉल्ड as PEN, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रिपल फ्युजन. These two process occur after release the content of the pollen tube. त्या पोलन ट्यूब मधून हे 2 मेल गॅमेट निघाले की त्याला आपण त्याच्यामध्ये किती प्रोसेस ऑकर होतात? या 2 प्रोसेस तिथे ऑकर होतात. इट इज नोन ॲज याला ट्रिपल फ्युजन असं म्हणतो. याच्यामधला हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे, इट इज नोन ॲज अ ट्रिपल किंवा दॅट इज दिस एंडोस्पर्म इज कॉल्ड ॲज अ ट्रिपल एंडोस्पर्म. यालाच काय म्हणतात? ट्रिपल एंडोस्पर्म. देन याच्यामध्ये both male gametes they are involved in this fertilization, therefore it is called as double fertilization. Why it is called as double? Because the 2 male gametes they are involved in this fertilization, therefore it is called as double fertilization. याच्यामधलं हे जे सिनगॅमी फर्टिलायझेशन आहे, इट इज नोन ॲज द दॅट इज जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. याला कोणतं फर्टिलायझेशन म्हणतात? जनरेटिव्ह. While these triple fusion, it is called as the vegetative fertilization. In this way, the double fertilization is occur. आता how this fertilization is occur? In short, we are repeated. That is pollen tube. That is pollen grain deposited on the stigma. They can undergo germinate and to forms the pollen tube. These pollen tube penetrate through the stigma, style, ovary and reach up to the embryo sac. कुठे एंटर होते? एम्ब्रियो सॅक मध्ये. ही जी पोलन ट्यूब आहे बरोबर एम्ब्रियो सॅक कडे अट्रॅक्ट होते. कशाच्या थ्रू? अ केमिकल विच इज सिक्रेटेड बाय द सिनर्जिड्स. कोण सिक्रेट करतं ते? सिनर्जिड. आफ्टर दॅट इज reaching or enter into the embryo sac, these pollen tube come in contact with one of the synergid and absorb the watery secretion from the synergids and get burst. ती काय होते? burst होते and it release the
दॅट इज इट्स कंटेंट, त्याचे कंटेंट जे आहे ते रिलीज करते. तीच हॉलो पोलन ट्यूब हॅव्हिंग द 2 मेल गॅमेट, दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज सिम्फॅनोगॅमी. त्याला काय म्हणतात? सिम्फॅनोगॅमी. असे हे 2 मेल गॅमेट जे रिलीज होतात आफ्टर रप्चरिंग द पोलन ट्यूब, दे कॅन वन ऑफ द अँड दे कॅन कॉजेस द फर्टिलायझेशन. तिथे काय होतं? फर्टिलायझेशन. किती स्टेपमध्ये होते? 2 स्टेपमध्ये. द फर्स्ट मेल गॅमेट हा कोणाशी फ्यूज होतो? एक सेलची, अँड दे कॅन फॉर्म्स द डिप्लॉइड झायगोट. हा काय तयार करतो? डिप्लॉइड झायगोट तयार करतो. त्या मेकॅनिझमला आपण काय म्हणतो? सिनगॅमी म्हणतो. वाय इट इज कॉल्ड ॲज स्ट्रिप. आणि सेकंड जी स्टेप आहे, या सेकंड जो मेल गॅमेट आहे हा कोणाशी फ्यूज होतो? पोलार न्यूक्लियाशी. आणि त्याच्यात काय तयार होते? प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि ह्या फ्युजनला आपण काय म्हणतो? ट्रिपल फ्युजन. आता व्हाय इट इज कॉल्ड ॲज ट्रिपल फ्युजन? का बरं? याच्यामधला हा मेल गॅमेट हा काय असतो? हॅप्लॉइड आहे. मेल गॅमेट कसा आहे? हॅप्लॉइड आहे. व्हाईल these polar nuclei are the diploid one. हा काय आहे? हे डिप्लॉइड आहे. आणि डिप्लॉइड असल्यामुळे there is the which fusion is causes ट्रिपल फ्युजन. तिथे 3 फ्युजन आहे. म्हणजे याच्यामध्ये n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात, यामध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. ते फ्यूज होतात अँड देअर इज फॉर्मेशन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अँड देअर इज अ ट्रिप्लॉइड फ्युजन आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? ट्रिप्लॉइड फ्युजन असं म्हणतो. कारण त्याच्यामध्ये एक डिप्लॉइड आहे आणि दुसरा हॅप्लॉइड आहे. देअरफॉर दिस फ्युजन इज कॉल्ड ॲज अ ट्रिपल फ्युजन. इन दिस वे त्यामधला हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इट कॅन बी दॅट इज गिव्हन द प्रायमरी एंडोस्पर्म. जो काय देतो? प्रायमरी एंडोस्पर्म देतो. यामधलं सिनगॅमी जे आहे ते काय आहे? जनरेटिव्ह फर्टिलायझेशन आहे. तर ट्रिपल फ्युजन हे काय आहे? व्हिजिटेटिव्ह फर्टिलायझेशन इज टेक्स प्लेस. इन दिस वे देअर इज द. आणि डबल फर्टिलायझेशन का म्हणतात? कारण दोन्ही मेल गॅमेट दे कॅन इन्व्हॉल्व इन द फर्टिलायझेशन. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ डबल फर्टिलायझेशन. Now we are seeing the significance of the double fertilization. The significance of double fertilization. आता काय काय सिग्निफिकन्स आहे? त्यातलं पहिलं सिग्निफिकन्स आहे महत्त्वाचं म्हणजे इट इन्व्हॉल्व्स द युजेस ऑफ बोथ मेल गॅमेट. जे दोन्ही मेल गॅमेट आहे त्याचा इथे वापर होतो. त्यानंतर दुसरं आहे की इट अवॉइड्स द चान्सेस ऑफ पॉली एम्ब्रिओनी. तिथे जी पॉली एम्ब्रिओ कंडिशन आहे ती तिथे निर्माण होत नाही, कारण त्याच्यातले दोन्हीही मेल गॅमेट हे काय होतात? वापरले जातात. त्यानंतर तिसरं सिग्निफिकन्स आहे की 2 फ्युजन होतात. पहिलं फ्युजन हे एक सेलशी होते आणि दुसरं फ्युजन हे कोणाशी होतं? दॅट इज इट इज फ्यूज विथ द सेकंडरी न्यूक्लियस ऑर पोलार न्यूक्लियाय. 2 फ्युजन होतात आणि त्यामुळे तिथे किती प्रोडक्ट तयार होतात? 2 प्रोडक्ट तयार होतात. पहिला प्रोडक्ट काय तयार होतो? की पहिला मेल गॅमेट हा एकशी फ्यूज होऊन काय तयार होते? झायगोट तयार होते. आणि ही झायगोट इट रिस्टोअर द डिप्लॉइडी लाईफ सायकल. तो काय रिस्टोअर करतो? जी डिप्लॉइडी लाईफ सायकल आहे. म्हणजेच झायगोट हा कशात कन्वर्ट होतो? एम्ब्रिओमध्ये. आणि एम्ब्रिओपासून आपल्याला काय मिळते? नवीन प्लांट तिथे आपल्याला जनरेट करता येतो. असं हे डबल फ्युजनमधले 2 प्रोडक्टमधला पहिला प्रोडक्ट आहे झायगोट, जो डिप्लॉइड लाईफ ही सिक्युअर करतो. आणि सेकंड प्रोडक्ट हा कोणचा आहे? दॅट इज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस काय तयार करतो? इट फॉर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू. काय म्हणतो आपण त्या न्यूट्रिटिव्ह टिश्यूला? एंडोस्पर्म. हे सेकंड प्रोडक्ट आहे ज्यात इज प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, ज्याच्यापासून काय तयार होतात? न्यूट्रिटिव्ह टिश्यू. त्याला आपण काय म्हणतो? एंडोस्पर्म म्हणतो. त्यानंतर चौथं सिग्निफिकन्स आहे दॅट इज ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. जे ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म आहे इट गिव्स द बेटर न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे, तो कोणाला न्यूट्रिशन करतो? इट न्यूट्रिशन गिव्स द एम्ब्रिओ. कोणाला देतो? एम्ब्रिओला. देअरफॉर देअर इज द सीड फॉर्मेशन आर टेक्स प्लेस. आणि ह्या सीड्स कशा असतात? मोर व्हायबल असतात, कारण ते न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे त्या एम्ब्रिओला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात.
मला माहिती आहे एम्ब्रिओपासून काय तयार होणार आहे, सीड्स तयार होणार आहे आणि ह्या सीड्स कशा असतात, व्हायबल असतात. दीज आर द सम सिग्निफिकन्स ऑफ द डबल फर्टिलायझेशन. ओके, थँक्यू.